एंजॉय करने में ना कंजूसी नहीं करनी चाहिए। मैं बताऊं, जिंदगी दुख देने में कभी कंजूसी करती है? उफ, उफ। तर नमस्कार मित्रांनो, मी गुरुदास लाडा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहोत गावी। सुट्टी बिट्टी काय भेटत नाही, पण आलो आहेत आपण शेतीच्या कामासाठी। आणि शेतीतच आपण काम करूच, पण आज सध्या असं प्लॅनिंग ठरलं, अचानक भयानक प्लॅनिंग ठरलं की आज आपण दाजीपूरला धबधबा बघायला जायचं आहे। आणि तिथे आम्ही भरपूर माणसं असे जाणार आहेत, 10-15 जण। आता आम्ही इथून मी, दादा आणि कोमल तिघं आम्ही जाणार आहेत, आणि बाकी वहिनी वगैरे येणार आहेत। आणि अजून किती जण येतात ते माहीत नाहीत, पण आम्ही आता भेटू आता शाळेजवळ। आणि आता आपण चाललो आहे दाजीपूरचा। आणि एक निसर्गरम्य असा धबधबा आहे आणि असं सुंदर असं वातावरण आहे कोकणातलं, ते तुम्हाला दाखवणार आहे। चला तर आपण तर निघूया आणि तुम्हाला दाखवतो छोटीशी एक झलक धबधब्याची। चला तर आम्ही चाललोय, दादा येतोय पाठून। आता माझा दादा वहिनी भेटणार आहेत, आपण जाऊ फिरायला। पावसात भिजायची मजाच वेगळी ना। ताप काय, आम्ही चाललोय फिरायला आणि लोक इथे भात लावतायत, तरवा लावतायत, तरवा। तर बघा, हा एक जोकर आहे माझ्याकडे, जोकर। आणि हा बघता, हा फोंडा घाट, हा समस्त निसर्गरम्य रमलेला। आणि ह्या साईडला गेला आपला फोंडा घाटचा बाजारपेठ। आणि आपण वाट बघतोय, सर्वजण येत आहेत त्यांची। आणि पाऊस थोडासा रिमझिम पडतोय, मजा येते थोडीशी, बरं वाटतंय। आणि ही ओमकारची बाईक आहे, माझे R15 दादा घेऊन येतोय। आणि हा छोटासा एक डब्बा आहे, ज्या दादासाठी जेवण आहे, आमच्यासाठी नॉनव्हेज येत आहे, वहिनी आणतायत, पार्सल आणतायत। आणि ही माझी क्यूटशी बाईक। चला तर आपण आणि हा माझा दादा आहे, ही आणि आपली लालपरी आहे। हा लालपरी घेऊन आलाय, चेक करतोय बाकी सर्व। भरपूर 2 महिन्याने आता बाहेर काढले आहे ना तिला, ते गावीच होती त्याच्यामुळे। आणि अशी आपली लालपरी आहे। व्हॉट अ व्ह्यू। फलटण आली आपली, फलटण। हाय, फलटण आलेली। आता आपण निघतोय, चला। आकाश, दादा, वहिनी आणि ती बाजूची काकी आणि तो छोटा पिटलू दादा। जायचं कुठे आहे? जायचं कुठे आहे? चलो, चला। जास्त जण कुठे आहेत? तर आम्ही चाललोय, पाऊस पण भरपूर आहे। इकडे आल्यावर
आला याच्यात काय करते ती. आमचे दादा वहिनी आणि त्यांच्या तिकडची काका काकी वगैरे आलेत. आकाश या धबधब्यात तिला तिकडे तो आला ती शेड ना तिकडे. या मोठ्या धबधब्यात छोटी पोरा उतरली होती. छोटी पोरा मोठ्या धबधब्यात. हो जाऊ छोटी छोटी पोरा आकाश आणि वहिनीचा काय चालला काय माहिती. पाणी थांबवतं. सुरुवात झाली. अजून तो पुढे जायचंय. गेले पुढे आम्ही आणि दादा वगैरे पाठी आहे. दोन दिवस ताप होता. दोन दिवस ताप होता. ताप होती फिरायला धबधबा भेटला आम्हाला. तो इथे थोडस एन्जॉय करू आणि आता जाऊ. ये कौन सा धबधबा आहे. हे आकाश नुसतं भिजायचाच प्रयत्न करतो आहे. हे आपली फलटण स्कूटी बाईक 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 बाईक. हे पोरं ए नाव सांगा तुमची. नाव सांग. परी तुझा. ही चिल्ली पिल्ली. आता हा मोठा धबधबा भेटला आपल्याला. आम्ही फोटो काढायला थांबलोय. फोटो काढूया. मजा येते का. मजा येते. मजा येते का नाही. असा रम्य असा मस्त असा धबधबा आपला. आणि अशी एन्जॉय करताना आपली पब्लिक फुल राडा. आणि ही राडा करून थकलेली माणसं भरपूर. आणि चाललो चाललो बस झालं. भरपूर झालं आपल्याला. चप्पल निसटते. सगळी मस्त भिजलेली आहेत. कुडकुडतायत. एन्जॉय. कसं वाटतंय.
रेनकोट घालून दोघं पण पाण्यात जात आहेत पण त्यांना कुडकुडी भरली. या लोकांचं तर वेगळं, या लोकांचं तर वेगळं. दादाने बाईक पण कुठे लावली आहे? तर आपण आता घाटाच्या मध्ये म्हणजे मध्ये आलेलो आता आपण आणि ते बघू शकतो मी सुंदर असे घाटातले आमचे धबधबे कोंडा घाट. प्रत्येक ठिकाणी इथे धबधबे आहेत आणि भरपूर अशा गाड्या थांबल्या आहेत जागोजागी. हे आमचं जेवायचं ताण. अरे बाबा आपण खय बसा आता सांगा. अशी बस घ्यायची पाऊस मोठं बघितला. ड्रोन अभी बचाई जाएगा तो पछताओगे. ते दाखवायचं तू बंद केलंस लगेच. भर पावसात संघर्ष जेवण्यासाठी एक एक अन्नाच्या पिकासाठी एक एक कणासाठी संघर्ष चालू आणि भाकरी भाजी. फलटण चालली आहे, थंडी वाजते त्यांना म्हणून. आणि ही फलटण आता पुढच्या गडावरती तयार झाली आहे जाण्यासाठी.
पलटन चलो, अभी घर चलो। चाय पीने का है। चलो थोड़ा थोड़ा चाय पीते हैं और हम लोग जाते हैं। ये देखो कैसे चल रहा है, ये पागल इंसान है, पागल। देखो अभी थोड़ा थोड़ा चाय पीते हैं, भजिया लेते हैं और घर जाते हैं। करते सगळं देतात ना जाऊ दे, मला काय करायचंय. काय तुला किती आले बाय बाय करा, बाय 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 बाय. चला आता आम्ही घरी चाललो. बाबू